हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। आज बनवणार आहे मी कवठाचा मुरब्बा। तुम्ही काय म्हणता याले? आमच्या इकडे कवठ म्हणतात। रानमेवा हे वावरात भेटतात। बंधू वावरात जातात तर बंधूनं आणलेलं आहे मोठे कवठ, त्याचा बनवणार मुरब्बा गूळ टाकून। कवठा घेतो पहिले फोडून, मस्त वास सुगायला, त्याच्यात गूळ टाकून खाल्ला की लय मस्त लागते। आणि आपण ठेवू बी शकतो घरात फ्रीजमध्ये। आणि पित्त्यासाठी बी कामात असते। आणि हे कवठ प्रकार ज्याला आम्लपित्त आहे त्याच्यासाठी चांगलं असते। तसं खाल्लं तरी मस्त लागते आणि गूळ टाकून खाल्ल्यावर त्याच्यापेक्षा मस्त लागते। हे पा सगळे कवठ फोडून घेतले म्या, गुळही किसून घेतला पहिले। आता एक प्लेट घ्यायची आणि चम्मच मस्त काढून घ्यायचं यातलं मगज। आणि मग जाता कधी लावतो मी। भाताचे चटके द्या, गरम गरम ते खाल्ले की हो लय फुगेला ती एक दोन दिवसात फुटणार आहे तुम्ही ते म्हणे ठणकीन झालं ठणकीन। आणि ते काढून घेतले कवठ, त्याची ही झाली की चला मग आता बनवू आपण कवठाचा मुरब्बा। चला मग आई करणार आहे कवठाचा मुरब्बा। त्यासाठी पहिले गूळ गरम करून घ्यायचा कढईत। चिकन कवठाचा मुरब्बा असं नाही काही का तसा बी खाल्ला पाहिजे। गरम गरम पोळी सोबत लय मस्त लागते कवठाचा मुरब्बा, एकदम किसान जाम सारखा सांडस। मस्त झाला आपला गूळ गरम, आणखी शिजू द्यायचा आहे तो थोडा। आणि गूळ थंड करून त्यात टाकायचं आहे मग कवठ। झाला आपला मुरब्बा तयार। मीठ टाकायचं आहे फक्त त्यात थोडंसं, बाकी काही नाही। गूळ गरम करून झाला, आता आई करू राहिली थंड। वास लय मस्त सुटला गुळाले पण, त्याच्यात कवठ टाकल्यावर तर आणखीच मस्त वास सुटणार आहे। हे पहा गूळ मस्त झाला आपला थंडा। आता टाकणार आहे आई त्यात कवठ। झाला काही थंडा टाक ना मग। ते करायचं मस्त मिक्स। आता आम्हाला काही माहीत नव्हतं, पण एक दिवस आईनं वावरात करून केलं होतं गूळ आणि कवठ। असाच साधा गूळ होता तो, गरम नव्हता केला। वावरात एकाच कवठाचं केलं होतं, हे लय 3-4 कवठाचं आहे। आणि आपण किती दिवस घरात ठेवू शकतो गरम केल्यावर गूळ। कलरही मस्त येते त्याले आणि चवही लय भारी आहे एकदम। आपण किसान जाम खातो तसंच, किसान जाम खातो तसंच चव आहे त्याले। एवढंच की किसान जाममध्ये बिया नसतात, या कवठात बिया असतात, पण ते बिया मस्त लागतात। आजच घेता मी म्हटलं उलचट मिरपूट टाकतो, नाही टाकू दिले तिनं। मी टाकलं काऊन नाही मग? त्या तुला माहित आहे ना काय काय पाहिजे मुरब्ब्यात। हे पहा झाला आपला मस्त मुरब्बा तयार, मस्त कलर आला त्याले। झाला आपला मुरब्बा तयार, हा पोळी संग बी खाऊ शकतो। हे पहा आमची रूपा मुरब्बा खायला पोळी सोबत। लहान लेकरं लय मस्त आवडीनं खातात मुरब्बा पोळी सोबत।
खाओ ती डाळ बशी हो चाटून तो पाहिजे जरा सगळं देतो आहे की नाही मस्त डाळ बसते संध्याकाळी गोड आहे पण त्यात खा खा नाही एवढा घास खा तुम्ही चांगला ते पोई खाना आता तुम्ही देऊ का पोई मला तसा दिसता आवडतो मुरब्बा झाला पोळी संग खाणं चालू लहान लेकराला मस्त आवडीनं खातात मुरब्बा किती असते म्हणून गूळ टाकून मुरब्बा करून खाऊ घाला शरीरासाठी एकदम हेल्दी असते लेकराच्या मोठ्या लोकांच्या सगळ्यांच्याच म्हाताऱ्याच्या पण जीव घालू आमचं लहान बाळ मुरब्बा खाऊ राहिलं पोळी संग गरम 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 गरमच नाही पण ठेवून दिल्यावर थंडा बी लय मस्त लागते तुम्ही कवठाचा मुरब्बा एकदा करून पहा खाऊन पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय मुरब्बा